हॅलो, कशा आहात तुम्ही? माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. बघा मी आज काय बनवते जेवणामध्ये. आजचं रुटीन तुम्हाला दाखवते. बघा काय कशी करते, काय कशा आहात तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. कशी वाटते माझी रेसिपी ते सांगा. कुठून तुम्ही आहात ते पण सांगा. चला तर मग करूया सुरुवात. आधी डाळीला फोडणी देणार आहे. मी गॅस ऑन केलेलाच आहे. चला तर बघूया. लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा कशी कुठून बघता माझे चॅनल कुठच्या गावावरून बघता मला नक्की कमेंटमध्ये गावाचं नाव सांगा. चला तर मग फ्रायवर करून घेऊया आपण. मोहरी टाकूया, जिरे टाकूया, लसूण टाकूया, टॅमॅटो टाकूया, मिरची टाकूया. जास्त तिखट नको, एकच मिरची टाकते बारीक. कशी वाटते म्हणजे डाळ नक्की कमी. हळद टाकूया, थोडीशी हळद टाकूया. डाळ शिजून कुकर झालाय माझा. डाळ शिजून निघते. मस्त डाळ शिजली. कशी वाटली माझी फोडणी नक्की सांगा कमेंटमध्ये. थोडीशी कोथिंबीर टाकूया. नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मला. आज घेवड्याची भाजी करायची आहे मला. सुकी घेवड्याची भाजी डाळ भाताबरोबर. हा घेवडा मी उकळून घेतलाय वरती. हे बघा मस्तपैकी. आता नुसतं फोडणी द्यायची याला. डाळ भात केला तेव्हा वरती लावला होता मी हा असा मस्तपैकी. थोडंसं मीठ लावून लावला होता म्हणजे चव लागते भाजीला. वेळही वाचतो, लवकर शिट्यांबरोबर भाजीही शिजून निघते आणि आपला गॅसही वाचतो. बघा माझी ट्रिक कशी वाटली तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये. तेल टाकूया आपण. मी कशी फोडणी देते मला सांगा कमेंटमध्ये. माझं जेवण कसं वाटतं तुम्हाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भाजीला फोडणी देऊया आपण मस्तपैकी. टॅमॅटो घेतलेत कापून थोडासा, लसूण घेतला थोडासा फोडणीला. मिरचीचा ठेचा टाकणार आहे थोडासा. झणझणीत आवडते आम्हाला भाजी, फिक्की नाही आवडत घरात कोणाला. त्यामुळे थोडी मी हा ठेचा, मिरची आणि लसूण आहे, थोडासा लसूण आहे आणि मिरची जास्त याच्यात. असा ठेचा करून मी फ्रीजमध्ये ठेवतेच आहे. आणि हा थोडंसं खोबरं टाकणार आहे. ओलं खोबरं आहे सुक्कं खवणलेलं, ते टाकणार आहे थोडंसं. माझी फोडणी कशी वाटली, कशी भाजी वाटली नक्की कमेंट करा मला. कसं वाटलं माझं रुटीन रोजचं सांगा मला कमेंटमध्ये. कुठून आहात तुम्ही ते पण सांगा मला. लवकरच मी लाईव्ह घेणार आहे. पहिले लाईव्ह तर मला थोडं शिकायला लागेल, मला नाही आहे एवढं.
त्याच्याने शिकणं हे झालं लवकरात चालू करणार आहे गावी. माझ्या गावीमध्ये या, तुमच्या गावी असली तरी मी एकमेकींना आपण सपोर्ट करूया आणि पुढे जाऊ. घेवडा मस्त वरण भातासोबत वाफून घेतला आहे मी मस्तपैकी. कोवळा आहे एकदम, दाण्यांचा पण आहे, असे दाणे पण आहेत त्याला. त्यामध्ये टाकलं थोडासा ठेचा टाकते मी तुम्हाला. डाळ पण आपली हे चालू आता मस्तपैकी. हळद टाकूया, थोडी हळद टाकूया. हा रोजचा मसाला, घरगुती मसाला आम्ही बनवला तो मसाला टाकते मी. बघा किती सुंदर कलर आला आहे. भाजी पण छान होते आणि कलर पण भाजीला छान येतो. थोडंसं खोबरं टाकते. कशी वाटली माझी घेवड्याची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा मला. मीठ टाकूया. आधीची उकडून घेतलं तेव्हा थोडं टाकलं होतं, अजून थोडंसं टाकणार मी. कशी वाटली भाजी घेवड्याची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा छान झाली एकदम. डाळ पण आपली होत आली मस्त घट्ट अशी डाळ झाली. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. अजून काय तुम्हाला सांगायचं असेल ते सांगा. कशी वाटली माझी घेवड्याची भाजी, सिंपल, साधी, सोपी आणि झटकेपट. तिखट झाले. थोडंसं मीठ कमी वाटते मला, थोडंसं मीठ टाकते. सुट्टी नको, जरासा पाण्याचा हापका मारते थोडासा. आपली भाजी पण होत आली आता मस्तपैकी. कशी वाटली माझी भाजी. भात झाला आहे, ती डाळ झाली आता झालीच आहे ती. आता बंद करते मी गॅस. मस्त झाले डाळ पण, भाजी पण मस्त झाली. कशी वाटली तुम्हाला भाजी. ह्या चपात्या झाल्यात, मी सकाळी चपात्या करते बघा. चपात्या पण झाल्यात मस्तपैकी. कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. डाळ पण झाली आपली, भात पण झाला आहे, डाळ पण झाली, घेवडा भाजी झाले, ह्या चपात्या झाल्यात मस्तपैकी. सकाळीच केल्या चपात्या. सकाळी चहाबरोबर खायला लागतात आम्हाला, त्यामुळे मी चपात्या सकाळीच करते शक्यतो. कसे वाटले माझ्या चपात्या, कशी वाटली माझी भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा मला. मग किती सोप्या पद्धतीत आणि साधी डाळ भातावरच लावते. डाळ भात वरती डिशेमध्ये शेंगा लावते, उकडून वाफेवर येते, पाणीमध्ये नाही टाकत, अशाच ठेवते. थोडंसं मीठ लावून ठेवते, म्हणजे चव येते त्या भाजीला. शेंगांना म्हणा काही ठेवतो आपण त्याला. ती डाळ पण झाली आपली, मस्त झाली डाळ पण. भात झाला आहे, गरम गरम भात पण झाला आहे. छान झालं भाजी आहे ना.
कशी वाटली माझी भाजी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. छान झाले, चपात्या झाल्या, सगळं झालंय माझंच. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. रोजचं रुटीन आहे माझं हे. मी तुम्हाला रोज रुटीन माझं दाखवते. मला आवडतं का नाही ते कमेंटमध्ये सांगा. कशी वाटते माझी ट्रिक ही साधी सोपी. वरण भातासोबत मी भाज्या शिजवून घेते काही, त्या तुम्हाला कसा वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.